100 कोटी वसुलीच्या आरोपाच्या प्रकरणी माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा चौकशीचा फेरा लागलेला आहे। आता त्यांच्या विरोधामध्ये सीबीआयनं नवा गुन्हा सुद्धा दाखल केलाय। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये मोक्का लावून त्यांना अटक करण्यासाठी दबाव टाकला होता असा त्यांच्यावरती आरोप आहे। देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि प्रवीण चव्हाण यांच्यामधल्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगचा पेन ड्राईव्ह विधानसभेच्या अध्यक्षांना दिला होता। दरम्यान अशा धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही अशी एक्स पोस्ट करत अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीने दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीने माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, याची चौकशी त्याला सामोरे आम्ही जाऊ। तेव्हा जळगावच्या एसपीशी आपलं बोलणं झालं होतं का काही या प्रकरणाबद्दल? आपण फोन केले होते का? असं आहे, आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही। मला असं वाटतं सत्तेतल्या लोकांनी हा सगळा फोकस जो छत्रपतींचा अपमान केलाय, त्यानंतर महाराष्ट्रात होणारे महिलांवरचे अत्याचार, बलात्कार, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्यावरच सरकारने आम्हाला उत्तरं दिली पाहिजे। आणि हे जे सातत्याने होम मिनिस्ट्रीमध्ये माझी खरं स्वतः देवेंद्र फडणवीसांकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या। जरी मी विरोधी पक्षातली असले तरी यारी विरोधक पण दिलदार असला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।